मला खूप आनंद आहे की आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि हे जागतिक विश्व संमेलन आहे आणि त्यामुळं जगातले विश्वातले सगळी मराठी माणसं कलावंत लेखक सगळे एकत्र येत आहेत याचा खूप आनंद आहे आणि अर्थातच भाषेमुळं आपण सगळे एकत्र आहोत. पुस्तकामुळं आयुष्य घडत असतं. माझं आयुष्य मला वाटतं 2 पुस्तकांमुळं घडलं आणि मी एका खेडेगावात नेऊन जे 2 पुस्तकं हातात मिळाली आणि त्यामुळे हे झालं. मला एवढं मी स्वतःला असं मानत नाही की मी काहीतरी विचार मांडावेत आणि सांगावेत आणि लोकांच्यात काही किंवा विचार आणि सांगितल्याने विचार आणि बदल होतो का नाही ह्याच्यावर माझा विश्वास नाही. आपण आपल्यापासून सुरुवात करावी आणि आपणच सुधारावं ह्या विचाराचा मी असल्यामुळं मी जास्त तुम्हाला काही सांगणार नाही. फक्त मराठी भाषेचे 2 अनुभव माझे सांगतो की मी साऊथ आफ्रिकेला एका एअरपोर्टला गेलो होतो आणि खूप वेळ थांबायला लागलं होतं आणि अचानक तिकडचे पोलीस आले आणि त्यांनी एक ॲटिट्यूडनं मला विचारलं व्हॉट इज युअर पासपोर्ट. मला वाटलं मला काय असं बोलतो ते. म्हणलं काय झालं. म्हटलं तुझा पासपोर्ट मध्ये व्हेर इज युअर पासपोर्ट. तर म्हटलं काय झालं काय. आणि मग आमचा दोघांचं भांडण सुरू झालं आणि त्यांनी मला टेररिस्ट समजलं होतं का काय मला माहिती नाही. पण मी त्याला म्हटलं होतं की तो जसा इंग्लिशमध्ये बोलायचा आवाज वाढवायचा तसा सोडणं तो काय करतो तो कुठला आणो काय बोलतो तो. आणि मग आमचा जो पिक्चरचा मॅनेजर होता तो आला काय म्हटलं हा कशाला ॲटिट्यूड दाखवतो ह्याला नीट बोलता येत नाही. मी पण बोललो असतो की पासपोर्ट आहे इंग्लिशमध्ये जे काही मला येतं ते इंग्लिशमध्ये असा तो काय कारण काय की किंवा माझी आई मला नेहमी सांगायची की आम्ही गोव्याला एअरपोर्टला गेलो होतो आणि आई फ्लाईट खूप लेट झालं होतं आणि तिथले आई तेव्हा 80-82 वर्षाची होती आणि चालत होती. विमान खूप लेट चाललं होतं तर ती फिरत होती. मला सांगत होती बघ माझ्या वयाचं एकत्र एक आपण सगळे बसून आहेत जणू काही आजारी आहेत तर असं चाललं पाहिजे असं ते सांगत होते. तर ते एका म्हाताऱ्या माणसाला म्हटली बाबा उठा की जरा चाला की काय बसून होते तेवढंच पाय मोकळं होत्याल. तर तो काय बोलायलाच तयार नाही. तो होता तामिळ तेलुगू काहीतरी. आई म्हणते बहुतेक बाहेर दिसते हे. म्हणजे आईला वाटायचं की जगात एकच भाषा आहे आणि ती म्हणजे मराठीच आहे. जगात दुसरी भाषा नाहीच असं ती मानते. असा मला खूप आनंद होता. दुसरी गोष्ट मला आठवतं मी तामिळ फिल्म करत होतो सुब्रमण्यम भारती नावाची आणि खूप 4-5 महिने खूप अभ्यास केला आणि त्यांना अट टाकली होती की मला आधी भाषा शिकायची तुमचं. आणि मी ते सगळं मराठीत लिहून घ्यायचो आणि कुठलीही भाषा मी घेतलं तरी आधी मराठीत लिहून घेतो आणि ती पाठ करतो आणि मराठी स्टाईलनं सगळं बोलतो. म्हणजे तामिळ साहित्य तेलुगू सगळीकडे असेल तर ते मी सातारच्या मराठी स्टाईलनंच बोलतो. कारण मुळात विचार असतो तो महत्त्वाचा आहे ना. भाषा नंतर येते आधी विचारच असतो ना. यातून भाषा जन्माला आली. तर एक दिवशी खूप असं ऐकून कंटाळलो होतो आणि राग आला होता मला आणि मग मी अचानकच थांबा म्हटलं तुम्हाला आता मराठीच दाखवतो आणि अचानक गाडीमध्ये सुरू केलं होतं ते अशोक बागूची कविता आलं ढगावर ढग तशी उरी तग मग ऐकाच म्हटलं तुम्ही आता. आणि मग मराठी ऐकलं आणि मला पण जरा बरं वाटलं की लय ऐकून घेतलं त्यांचं जरा आपण आपलं पण ऐकूया. असा मराठीचा आपल्याला अभिमान आहे आनंद आहे आणि आपण सगळे एकत्र आलोत. मला वाटतं यांचे विचार आपण ऐकूया. मला काही बोलायचं नाही. मला खूप आनंद आहे. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.